चालू सामना सीताराम बॉयज वर्सेस RN11. चालू असणारा सामना सीताराम बॉयज वर्सेस RN11. RN11 या संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. कुठल्या निवडणुका आहेत, आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे आपल्यावर मॅच स्टार्ट. गणपती बाप्पा, सुंदर बॉल, काय बॉल टाकलाय, रॅपिड सुसाट. पहिला चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव. दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या धावावर. बिनबाद 2. पहिली ओव्हर, पहिल्या षटकाच्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या अंकावर. सुंदर फटका, तेवढं सुंदर, खराब क्षेत्ररक्षण. मित्रांनो धावा भाग पडणार आहेत. चौकार. मित्रांनो 1-2-4च्या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. एक खूप महत्वाचा असतो. हा चौकार गेलाय पहिल्याच ओव्हरमध्ये 3ऱ्या बॉलला. डीजे थँक्यू. सुंदर एक चौकार आलाय. बॅट्समनला समजलंय आता आपल्याला सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हरला एक चौकार आला तरी खूप आहे. सुंदर चेंडू, पण अंपायर डिसिजन. 1 रन. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. लास्ट टू गो. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. काय करणार, या चेंडूवर चौकार येणार का? वा, सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव. बॅट्समन बीट झाला होता, पण तरी पण 1 धाव. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. बिनबाद 9. मित्रांनो, समोर जो खेळाडू खेळतोय त्या खेळाडूची ओळख सांगण्याची वेगळी गरज नाही. हा खेळाडू काही वर्षांपूर्वी IPL मध्ये राजस्थान रॉयल्स या संघासाठी सिलेक्ट झाला होता, पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो माघार झालेला. पण IPL मधला खेळाडू आपल्या स्टेडियम मध्ये घेतोय. वा, सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण करताना अंपायर डिसिजन. नो बॉल, नो प्लस 4. 5 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावर. सुंदर प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील एकही चेंडू झाला नाही. अंपायर डिसिजन अंतिम असेल. जर फिल्डिंग टीमला काही टेक्निकल इश्यू आला तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, पण अंपायरशी वाद घालायचा नाही. आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. बॅटिंग टीमला 1, बॉलिंग टीमला 1. अंपायरचा हात समांतर, धावावांतर. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 1 ओव्हर 15. दुसऱ्या ओव्हर मधला एकही चेंडू झाला नाही. आतापर्यंत 6 धावा आल्या. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हर मधील. सुंदर असा बॉल, पण तेवढं सुंदर असं फलंदाजी. असा एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर. दुसरा षटक, दुसरा चेंडू. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, पण
क्षेत्ररक्षक फंबल झाले, पण एकही धाव घेण्यात अयशस्वी झालेत. सुंदर फटका, काय शॉट मारलाय, पण एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. 1 to 4 च्या क्रिकेटमध्ये एक एक धाव पण महत्वाची आहे. ती धाव चोरटी असली तरी चालेल, पण एक एक धाव महत्वाची आहे. टॅग सुंदर अशी बॅटिंग. डीजे थँक्यू. पाच बॉल, लास्ट टू गो. दुसऱ्या ओव्हर समाप्तीसाठी एक चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 22, बिनबाद 22. हायेस्ट स्कोर होणार का? कालचा हायेस्ट स्कोर होता 50. एक धाव, 2 षटक. समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या अंकावर. बिनबाद 23. सुंदर फलंदाजी करतोय संघासाठी. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय वसीम अक्रमची आठवण झाली असावी, पण काय बॉलिंग टाकले. पहिल्याच बॉलवर विकेट. बोललो ना, वसीम अक्रमची आठवण झाली. 6 रन मारले याच्याकडे. बॉल द्यायचंय. पहिला धक्का आनंद लेवन या संघाला. संघाची धावसंख्या 23, एक गडी बाद 23. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू, दुसरा चेंडू वसीम यांचा. आता सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. काय थ्रो केलाय, डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये थ्रो. धाव घेण्यामध्ये अयशस्वी आर्यन्स 11. आणि स्टेजवरून बाजूला रे, जरा मॅनेजमेंटचा आहे का? सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. हातामध्ये बॉल. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24, एक गडीबाद 24. तिसरा षटकातील चौथा चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पण एवढी सुंदर अशी धाव, काय धावलाय मित्रांनो. 10 झाल्या पाहिजेत. एक धाव होती तिकडे, दुसरी धाव घेण्यात यशस्वी. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. चौकार येणार का? काय शॉट मारलाय, कार्पेटला चुंबन घेत चाललेला बॉल, पण काय सुद्धा क्षेत्ररक्षण. 3 धावा मायनस, एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. लास्ट टू गो. डीजे थँक्यू. चौकार येणार काय? लास्ट बॉल. सुंदर फटका, वा, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मित्रांनो, या टीमने सुंदर क्षेत्ररक्षण केले. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आताचं रन डिक्लेअर. एक धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मॅच ठाकूर थंडर्स वर्सेस पाटील ब्रदर्स. दोन्ही संघातील कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सीताराम बॉयजचं स्वागत. सीताराम बॉयज लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचं आहे. 29 टार्गेट. 18 बॉल 29 रनाची आवश्यकता सीताराम बॉयज या संघासाठी. ठाकूर थंडर्स लवकर चालू करावी मॅच. रिलिंग्स वरून हात वरती काढायचे. रिलिंग्स वर कोणी पण हात ठेवायचे नाहीत.
सेकंड इनिंग मधील पहिला चेंडू एक धाव, डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. दुसऱ्या इनिंगचा श्री गणेशा झालाय. एक बॉल एक. दुसऱ्या चेंडूतील दुसरी धाव डिक्लेअर स्वरूपात. 2 धावा, 2 बॉल 2. 29 धावांचं टार्गेट चेस करताना सीताराम बॉयज. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव 1 to 4 च्या क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. तीन बॉल 3. पाटील ब्रदरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 4 बॉल 4. 4 बॉल 4 रन. लास्ट टू गो. गोलू, बॉलरचं नाव गोलू. 5 बॉल 5. सुंदर असं बॉल, सुद्धा असं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बॉल 6. सीताराम पिचच्या बॉयज बाजूने साईडला हवे. शांत दिसते. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे संघाचे कर्णधार आर्यन मसूरकर. काय बॉल टाकलाय. नीरज यादवने कृपया करून स्टेजचे ते यावे. दुसऱ्या चेंडूवर चोरलेली धाव. या चोरट्या धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. सीताराम बॉयजच्या संघाला जिंकण्यासाठी आवश्यक धावा 10 बॉल 22ची आवश्यकता होती, पण फलंदाज बाद. पहिला धक्का सीताराम बॉयजच्या संघासाठी. पहिला फलंदाज संपूच्या दिशेने परतताना. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. वा, काय बॉलिंग टाकले. चोरटी धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. सीताराम बॉयजच्या संघाला जिंकण्यासाठी 8 बॉल 21ची आवश्यकता. येणार का चौकार, पण एक धाव. तुतू मेमे मध्ये रन आउट. मी जाऊ की तू जातोय त्याच्यामध्ये. डीजे नऊ रन 2 गडी बाद. लास्ट टू गो. संघाला जिंकण्यासाठी आवश्यक 20 रन पाहिजे. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. येणार का चौकार, मॅच रंगात होणार काय. 1 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावर. जेवढी चांगली फलंदाजी केलेली तेवढंच सुंदर अशी बॉलिंग पण बघायला मिळते आर्यन्स 11 या संघाची. बॉलरचं नाव काय. 6 बॉल 19 धावा. येणार का 6 बॉल 6 चौकार.
येणार का 5 चौकार? रेकॉर्ड मोडला जाणार का? काल एका ओव्हरमध्ये 5 चौकार आले होते. येणार का 6 चौकार? नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल. तेवढं सुद्धा क्षेत्ररक्षक. 1 धाव. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. नो प्लस 1 2 रन. 6 बॉल 17ची आवश्यकता. सुंदर फटका पण 1 धाव. चोरटी धाव. कॉलिंग केलेली पण फलंदाजाने मना केलं. सुंदर फटका. तेवढं फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. रनआउट. काय फिल्डिंग केली आहे स्वतःच्याच बॉलिंगवर स्वतःचीच फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये विकेट घेतली आहे. मित्रा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाईट बॉल. दोन बॉल 14ची आवश्यकता. इतका धावा. रनआउट अशा प्रकारे. धावायचं आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे, मॅरेथॉन नाही. एक 2-2 रननी काही नाही होणार. चौकारची गरज आहे. आणि फक्त आता या मॅचची औपचारिकता बाकी आहे. तीन मध्ये 14. 2 बॉल मध्ये 13 रन पाहिजेत. फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यापुढील संघांनी तयार राहायचंय. लास्ट टू गो. या मॅचचा शेवटचा चेंडू. मित्रा बघूया चौकार येतो काय लास्टच्या चेंडूवर? वैयक्तिक चौकार नाही. सुंदर अशी बॉलिंग. काय झालं म्हणजे RS11 या संघासाठी जोरदार टाळ्या. मोठा विजय केलाय त्यांनी. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या टीमसाठी पुढील मॅचसाठी शुभेच्छा. यापुढील होणारा सामना पाटील ब्रदर्स वर्सेस नागपूर थंडर. दोन्ही संघाच्या टीमने लवकरात लवकर मैदानात यायचंय. पाटील ब्रदर्स या संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय. लवकरात लवकर चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो आर्यन मसूरकर यांना. आर्यन मसूरकर त्यांनी लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेऊन जायचंय.